सो मस्त असं थंडीचा सीझन चालू आहे आणि थंडीच्या सीझनमध्ये भरपूर साऱ्या ग्रीन लिफी व्हेजिटेबल्स फ्रेश मिळतात. सो आज आपण ना पालक आणि मिक्स डाळपासून छान अशी रेसिपी करूया. सो कुकरमध्ये मी मिक्स डाळ आणि पालक चॉप केलेली टाकलेली आहे, थोडं पाणी ॲड केलं आहे आणि हिंगसुद्धा टाकलेलं आहे. आणि कुकरच्या ना 3 ते 4 शिट्ट्या काढायच्या आणि 4 शिट्ट्या झाल्यानंतर कुकर जरा थंड होऊ द्या. मग हे सगळं मिक्सचर आपल्याला ना मिक्सी ग्राइंडरमध्ये टाकायचं. त्याच्यामध्ये जिंजर गार्लिकची पेस्ट टाकायची, कोथिंबीर आणि मिरच्या टाकायच्या आणि मस्त गरा फिरून घ्यायचं. एका साईडला घ्यायचा खलबत्ता, त्याच्यात टाकायचे 7-8 लसणाचे पाकळे, 3-4 मिरच्या, त्यालासुद्धा छान ठेचायचं. कुकर घ्यायचा, कुकरमध्ये टाकायचं तेल, त्यानंतर मोहरी जिऱ्याची फोडणी द्यायची आणि आपण जो लसूण मिरचीचा ठेचा टाकला आहे ना तो सुद्धा टाकायचा आणि त्याला छान असं सॉते करायचं. हे जोपर्यंत सॉते होतं आहे तोपर्यंत जर चॅनलवर नवीन असेल तर यार प्लीज चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. मी इथे दररोज रेसिपीज पोस्ट करते आणि नवनवीन रेसिपीज आणि पारंपरिक रेसिपीसुद्धा शेअर करत असते. सो आपण पालकाची प्युरी ह्याच्यामध्ये टाकलेली आहे, त्यानंतर शेंगदाणे जे भिजत ठेवलेले ते टाकलेत आणि मग कांदा लसूण मसाला, किचन किंग मसाला आणि तिखट, बस एवढंच. कुकरची पुन्हा 2 शिट्ट्या काढायच्या आणि जबरदस्त असं आपलं डाळ पालक रेडी झाले. भातासोबत खा, भाकरीसोबत खा, पापडासोबत खा, पण साजूक तूप टाकायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज डू लाईक शेअर अँड सबस्क्राईब अँड थँक्यू फॉर वॉचिंग.